नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 10वी आंतरभारती या पाठ्यपुस्तकातील एक प्रेरणादायी कविता समजून घेणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे हा देश माझा. हा देश माझा ही कविता सेनापती बापट यांनी लिहिली आहे मित्रांनो, ज्यांचा जन्म 1880 व त्यांची मृत्यू 1967 झालेली आहे. तर त्यांचा सर्वप्रथम आपण परिचय बघूया. तर कवितेचे नाव काय आहे? हा देश माझा. याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. खूपच प्रेरणादायक कविता आहे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो आपण इथे समजण्याचा नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो. ठीक आहे, चला. तर इथे हे जे चित्र दिसत आहे, हे ह्या चित्रामध्ये जो आपल्याला दिसत आहे हे आपले सेनापती बापट आहे, ज्यांचा जन्म व मृत्यू आताच आपण बघितला है. जिनका जन्म 1880 में हुआ और जिनकी मृत्यु हुई थी 1967 में. ठीक है, अब उनके बारे में हम जानने की कोशिश करेंगे. त्यांच्याबद्दल आपण जाणून घ्या. पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट, म्हणजे त्यांचं पूर्ण नाव होतं पांडुरंग महादेव बापट उर्फ त्यांना सेनापती बापट, हे म्हणजे त्यांना एक पदवी मिळाली होती. हे भारताचे स्वातंत्र्य संग्रामातील थोर स्वतंत्र सैनिक होते, जे भारताचे स्वातंत्र्य संग्राम झालं होतं, ज्याच्यामध्ये अनेक शूरवीरांनी, अनेक क्रांतिवीरांनी आपल्या जीवाची आहुति दिली होती, जिन्होंने बलिदान दिया था, जिसकी वजह से आज हमें ये दिन देखने को मिल रहा है. आज हम आज़ादी का जो उत्सव है या आज़ादी का जो मज़ा है जो ले पा रहे हैं, और सभी चीज़ करने की आज हमें आज़ादी है. और सिर्फ इस प्रकार के सेनापति बापट जी समान जो भी क्रांतिकारी लोग थे, उनकी वजह से या उनकी बदौलत ही हमें देखने को मिल रहा है. थोर स्वातंत्र्य सैनिक होते, म्हणजे बहुत बड़े और स्वातंत्र्य सैनिक थे, जिन्होंने स्वातंत्र्य के लिए एक सैन्य के समान उन्होंने एक काम किया था. ठीक है. मेकॅनिकल इंजिनियर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. सुरुवातीच्या काळाला त्यांना मेकॅनिकल इंजीनियर व्हायचं होतं, त्यासाठी ते इंग्लंडला शिक्षण घेण्यास गेले. म्हणजे जब उनको पढ़ाई कर रही थे वो, तब वो मेकॅनिकल इंजीनियर की पढ़ाई करने के लिए वो इंग्लंड गए थे. तेथे असताना भारतीय स्वातंत्र्याविषयी आस्था निर्माण झाल्याने शिक्षण अर्धवट सोडून ते मायदेशी परतले. और जब वो इंग्लंड गए थे उस समय उनके मन में भारत के जो भी भारत के प्रति लगाव निर्माण हुआ, प्रेम निर्माण हुआ, और उनको लगा कि हमें भारत के आज़ादी के लिए कुछ करना चाहिए. इस वजह से उन्होंने अपनी जो पढ़ाई थी उसे अधूरी छोड़कर वह क्या किया, उन्होंने वो भारत में वापस आए और उन्होंने जो स्वातंत्र्य संग्राम चल रहा था, जो आज़ादी के लिए लड़ा चल रहा था, उसमें उन्होंने एक्टिवली मतलब सहभाग लिया, मतलब उन्होंने उसमें ॲक्टिवली पार्टिसिपेट किया. म्हणजे याच्यात काय सांगितलं आहे मित्रांनो, की ते जेव्हा ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी इंग्लंडला गेले होते, त्यावेळेस त्यांनी तिथे भारत स्वातंत्र्याविषयी त्यांनी अभ्यास केला किंवा काही कशातून तरी त्यांना त्याची जाणीव झाली व त्यांना त्या कार्यासाठी त्यांच्यामध्ये एक आस्था निर्माण झाली की आपणही सुद्धा भारतासाठी आपण काहीतरी वाटा दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी आपलं जे शिक्षण होतं ते अर्धवट सोडलं व तसेच ते भारत या मायदेशी परतले व जे स्वातंत्र्य संग्राम चालू होतं त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी सहभाग घेऊन शेवटपर्यंत त्यांनी त्याच्यासाठी अहोरात्र कार्य केलं. नंतर पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणग्रस्तांसाठी त्यांनी आंदोलन पुकारले. त्यांनी आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे आंदोलन केले. त्यापैकी जो मुळशी जे पुण्याजवळ असलेलं एक ठिकाण आहे, तिथे धरणग्रस्त जो लोक होते, जे म्हणजे जे धरणग्रस्त म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ज्यांना अधिकार नाही मिळाले, ते धरणासाठी त्यांची जमिनी गेले होते, त्यांना अधिकार नाही मिळाले होते, त्यांच्यासाठी त्यांच्या लढ्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले मुळशीला जाऊन. अशा पद्धतीने आणि तेव्हापासूनच ते आंदोलनाचे त्यांना सेनापती करण्यात आले आणि म्हणून तेव्हापासून त्यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. ॲक्च्युली त्यांचं पूर्ण नाव काय, पांडुरंग महादेव बापट. पण इथे त्यांनी धरणग्रस्तांसाठी मोठे आंदोलन पुकारल्यामुळे त्यांना सेनापती अशी जी पदवी आहे ते बहाल करण्यात आली. तर अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात जे स्वातंत्र्य लढा होता त्याच्यात सहभाग घेतला आपल्याला दिसतोय. ठीक आहे.
तर आता ह्या कवितेत आपल्याला काय वाचायचं, इथं पहा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, गोवा मुक्ती संग्राम असेल, त्या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. नंतर जे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, म्हणजे एकत्रित महाराष्ट्राची चळवळ झाली, किंवा गोवा मुक्ती संग्राम होता, अशा अनेक चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं, म्हणजे दिवस रात्र त्याच्यासाठी कार्य करू लागले. अशा प्रकारचे जेही स्वातंत्र्य संग्रामाशी जुळलेले जेही म्हणजे कार्य होते, त्याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून दिलं. झोकून दिलं म्हणजे पूर्णपणे वाहून दिलं. त्यांनी पूर्ण आपलं जे जीवन आहे ते एक प्रकारे त्याच्यासाठी समर्पित करून दिलं होतं, असे आपल्याला याच्यातून दिसते. सेनापती बापट यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे लेखन बहुवंशी पद्यात्मक आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणात, त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आपल्या जीवन कार्यात, व त्यांनी बहुतांश लेखन होतं ते पद्यात्मक पद्धतीने लिहिलं, म्हणजे जो काव्यात्मक पद्धतीने त्यांनी जो आपलं लेखन आहे ते केलेलं इथे आपल्याला दिसून येते. मित्रांनो, प्रस्तुत कवितेत भारत देशाबद्दलचे प्रेम, म्हणजे ह्या कवितेत त्यांनी काय दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे की जो भारत के ऊपर उनका प्रेम था, लगाव था, आस्था थी. ओ भारतातील निसर्ग सौंदर्य, आपल्याला भारत माहीत आहे हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक देश आहे, जिथे सर्व प्रकारच्या जे सुंदरता आहे ते आपल्याला अनुभवायला मिळते. मित्रांनो, विविधतेतील एकता, आपल्या इथे आपल्याला माहीत आहे की विविध जाती धर्माचे लोक इथं राहतात, तरी पण आनंदाने गुणागोविंदाने ते इथं नांदत आहे आपल्याला दिसत आहे. मतलब हमारे यहाँ हर प्रकार के हर जाति धर्म के लोग रहते हैं, फिर भी हम हर उत्सव में हम एक होते हैं. जब भी हमारे देश में संकट आता है तब एक होते हैं. इस वजह से हमारे देश को में विविधतेतील एकता आहे असं म्हटलं जातं. याचे वर्णन कवीने केले आहे. म्हणजे ह्या कवितेमध्ये त्यांनी भारत देशाबद्दलचं प्रेम सांगितलेलं आहे, भारतातील निसर्ग सौंदर्य सांगितलं आहे, विविधतेतील एकता यांचे वर्णन कवीने केले आहे. देश विघातक कृत्य करणारे, आता काही लोक असतात जो देशामध्ये राहून देश विघातक म्हणजे देशाला हानी पोहोचवणारे, म्हणजे देशाला नुकसान पोहोचवणारे कृत्य म्हणजे असे कारवाई करतात ज्याच्यामुळे देशाला नुकसान होऊ शकते. तर त्यांचे हात जे असे काम करत आहे त्यांचे हात जो आहे देश कार्याकडे वळवावे असे ते म्हणत आहे. म्हणजे असे जो काम करत आहे त्यांचं मन वळवून त्यांना समजून त्यांना देश कार्याकडे वळवण्याचं काम आपण केलं पाहिजे असं त्यांनी सांगत आहे. म्हणजे कारण की कसं होते, आपण पाहतो की खूप लोकांचं माइंड वॉश करून ब्रेन वॉश करून त्यांना दुसऱ्या गोष्टीकडे नेण्यात येते आणि त्यांना जे चित्र दाखवलं जाते तेच त्यांना सुयोग्य वाटते, आहे की नाही. तर ते तशा लोकांना समजवण्याचं काम, त्यांना देश कार्यासाठी प्रेरित करण्याचं काम केलं पाहिजे. अनेक धर्म अनेक जाती असल्या तरी माणुसकीचे नाते जपा. म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहे, म्हणजे जगात जर सर्वात जास्त धर्म जर बघायचे असेल तर आपल्या भारत देशामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. अनेक जाती आहे आपल्या देशामध्ये. तर असं असलं तरी आपण नेहमी सर्वात मोठं म्हणजे नातं कोणतं असते, माणुसकीचं. सर्वात मोठी जात कोणती आहे, माणुसकी. जी इंसानियत जो बोलते हैं हम हिंदी में, सबसे बड़ा जो काम है वो इंसानियत का है. अगर हम किसी को जीवन में खुश कर सके, हमारे कारण किसी का जीवन सुलभ हो सके, आसान हो सके, तो उससे ही इंसानियत कहती है. और इससे बड़ा धर्म कवि के हिसाब से कोई नहीं, और ये मेरे हिसाब से भी इससे बड़ा धर्म कोई नहीं हो सकता है. आपको भी ये जो मानुष की मतलब इंसानियत का धर्म है, इसको हमेशा, इसका जो नाता है हमेशा इसको मतलब इसका ख्याल रखना चाहिए, इसका रक्षण करना चाहिए, असा संदेश कवीने या कवितेतून दिलेला आहे. तर चला आता आपण कविता बघूया. कवितेतून आपल्याला कळालेलं आहे किती सुंदर त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. ठीक आहे, आता कविता बघूया. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू दे रे, जरासे राहू दे. तर कवी काय म्हणताय की हा देश माझा आहे, म्हणजे आपला देश आहे, माझा देश आहे, आणि याचे भान, यांची जाणीव, भान म्हणजे काय होते मित्रांनो, जाणीव, हे आपल्याला असली पाहिजे की हा देश आहे, देश आपला आहे, आणि याची भान आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे याच्यातले सर्व ज्या गोष्टी आहे, सर्व जे घटक आहे ते माझे आहे, संबंधित आहे, म्हणून हे भान आपण ठेवलं पाहिजे. ये एहसास हमने रखना चाहिए कि ये देश मेरा है, इस पर कोई आँच आने देना नहीं चाहिए, इसका हमेशा ख्याल रखना चाहिए. ये कवि बताने का प्रयास करना है. तो ये एहसास हमेशा हमारे दिल में रहना चाहिए. ठीक है.
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या नद्या यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करता, या मरण द्यावच्या स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे, हा देश माझे याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. तर इथे काय सांगितलं आहे कवीने, हा उंच हिमालय माझा, म्हणजे आपल्या देशात तुम्ही बघितलं, आपल्या देशाला एक सुंदर ह्या हिमालयाचं चित्र दिसतं आहे तुम्हाला, हिमालय पर्वत. तर किती सुंदर हिमालय पर्वत आपल्या देशाला लाभलेला आहे. तर हा माझा आहे, आमच्या देशाचा जो आम्हाला लाभलेला आहे. हा विशाल सागर, विशाल म्हणजे जो अफाट दिसत आहे, मोठ्या प्रमाणात अफाट जो समुद्र आहे तो आमच्या देशाला लागला आहे. सागर म्हणजे समुद्र, समानार्थी शब्दामध्ये तुम्हाला येऊ शकते मित्रांनो. मतलब हमारे देश को जो ये बहुत बड़ा हिमालय पर्वत मिला है वो हमारे देश का है. ये जो समुंदर है बड़े बड़े, ये भी हमारे देश के है. यहाँ नदियाँ, यहाँ नदियाँ म्हणजे गंगा यमुना, जो बड़ी बड़ी नदियाँ हमको मिली है, जिसके कारण हमारी देश की धरती सुजलाम सुफलाम हो चुकी है. जहाँ वहाँ हरियाली हमें नज़र आती है. ये किस कारण है, जिस वजह से हमारे देश में आपल्या देशात आपल्याला मोठमोठ्या नद्या लाभलेल्या आहे. गंगा यमुना गोदावरी सारख्या मोठ्या मोठ्या नद्या लाभल्या आहेत. शेती धरती, हे धरती म्हणजे ही भूमी जिथं आपण राहतो, हे शेती, हे बाग बगीचा, हे सर्व आपलं आहे. ह्या देशात ज्या काही गोष्टी आहे ज्याच्यामुळे आपण समृद्ध संपन्न आहो, ह्या सर्व कोणाचं आहे, ते आपल्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे आपण त्याची काळजी घेऊन आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे, असं कवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अभिलाषा यांची धरिता, अभिलाषा म्हणजे इच्छा, अभिलाषा यांची धरिता कोणी नजर वाकडी करता, म्हणजे आपल्या देशावर जर कोणी नजर वाकडी करून, मतलब हमारे देश पे अगर किसी ने टेढ़ी नज़र करके देखा, मतलब उसके मन में हमारे देश के प्रति अनादर या किसी प्रकार की इलीगल कार्रवाई करने की उसने अपने मन में ठानी, तो उसके मन में ऐसी इच्छा भी पैदा हुई, अभिलाषा आई हमारे धरती के लिए, तो यहाँ मरण द्यावयाचा, तो उसको हमें जान से मार देना है. ह्या मरण द्यावयाच्या स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. स्फुरण म्हणजे स्फूर्ति, जोश. हमारे हाथों में, हमारे बाहू यानी हाथ, हमारे हाथों में इतना जोश दो भगवान कि हम हमारे देश में आने वाले हर प्रकार की जो भी संकट है उसको दूर कर सके, समझे. तो ये वो कवि बताने, किसी की इच्छा भी हमारे देश पे बुरी नज़र डालने की, तो उसको हम एक प्रकार का सबक सिखाने के लिए हमेशा तैयार रहना चाहिए. तर पहा कवीनं किती सुंदर पद्धतीने सांगितलं मित्रांनो. म्हणजे ह्या देशातली सर्व साधन संपत्ती आपली आहे. हिमालय आपला आहे, विशाल सागर आपला आहे, गंगा यमुना शेती बाग बगीचा आपले आहे. पण आपल्या देशावर जर कोणी वाकडी नजर टाकत असेल, त्याची इच्छा असेल की आपल्या देशाला हानी पोहोचवायची, तर आपण तेव्हा तयार असलो पाहिजे. आणि अशा जे व्यक्ती आहे, अशी जे म्हणजे आपण काय म्हणू त्यांना, संघटना आहे, त्यांना आपण मारून टाकलं पाहिजे, त्यांना निस्तनाबूत आपण केलं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया. जे हात उत्सुकलेले दगडांचा वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला, हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे, जराशे राहू द्या रे. तर कवी मोठ्या सुंदर पद्धतीने इथे आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करता मित्रांनो. म्हणजे जे हात उत्सुकलेले आहे, त्यांच्या ह्याच्यात खूप उत्सुकता आलेली आहे, जे आपल्या देशावर दगडांचा वर्षाव करत आहे, म्हणजे दगडं फेकत आहे, म्हणजे आपल्या देशाला हानी पोहोचवण्याचं काम करत आहे, दगडांचा वर्षाव करत आहे. भरपूर असे लोक असतात जे आपल्या देशात राहून आपल्या देशाला हानी पोहोचवण्याचे कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा हातांना आपल्याला कवी सांगताय की रोखायचं आहे आपल्याला त्या हात, आणि त्या हाताला आपल्याला कार्याला लावायचं आहे.
कार्याला म्हणजे काही ना काही त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे. या देशाचा त्यांच्यामुळे त्यांचा हात लावल्यामुळे आपल्या देशाची काय होईल, प्रगती होईल असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे जेही हात दुष्कर्मासाठी म्हणजे उठलेले आहे, जेही हात आपल्या देशाच्या नुकसानासाठी उठलेले आहे, ज्यांच्यामुळे आपल्या देशावर दगडांचा वर्षाव होते, असं सर्वांना आपल्याला रोखून त्यांना अशा कामाला लावायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या देशाची भरभराट होईल, आपल्या देश प्रगति पथावर जाइल मित्रांनो। मतलब जो भी हाथ हमारे देश पे उठे हैं, जो भी हमारे देश में मतलब नुकसान पहुंचाना चाहते हैं, पत्थर फेंकते हैं, ऐसी हाथ को हमें रोकना है और उन्हें काम पर लगाना है, जिसके कारण हमारे देश की प्रगति हो, उन्नति और हमारे देश का नाम और ऊंचा 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 होता जाए। हे बंद करा उत्पात। उत्पात यानी जो भी अनर्थ आहे ते बंद करा, जो हंगामा है इसको बंद करो। थांबवा आपुला घात, मतलब अपने हाथ से जो अपना घात म्हणजे नुकसान, स्वतःचं नुकसान हे थांबवायला सांगितलं आहे कवीने। आणि जो पण अनर्थ होत आहे ते अनर्थ करणं थांबवलं पाहिजे आपण। सामर्थ्य न जाओ व्यर्थ, मतलब आपल्या हातामध्ये जो सामर्थ्य है, हमारे देश के युवा पीढ़ी के पास जो ताकद आहे, सामर्थ्य आहे, क्षमता आहे, शक्ती आहे, ते व्यर्थ गेली नाही पाहिजे, म्हणजे जे फुकट गेली नाही पाहिजे। काहीसा अर्थ येऊ द्या दया रे, म्हणजे त्याला काही ना काही आपण योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जे पण असे म्हणजे हातात चुकीचं म्हणजे चुकीच्या मार्गावर जो चालला आहे, ज्याच्यामुळे देशात नुकसान होत आहे, उत्पात पोहोचवण्याचं काम करत आहे, अशा हाताला आपण काहीतरी काम दिलं पाहिजे, त्यांच्या हाताला ताकद दिली पाहिजे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे व आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्याचा काहीतरी आपल्या देशासाठी म्हणजे प्रगतीसाठी कार्य करा व त्यांना तसं मार्ग दाखवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो। ठीक आहे, असं कवी इथे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे भरपूर असे असतात लोक जो स्वतःच्या देशामध्ये राहून त्याला म्हणजे नुकसान पोहोचवण्याचं कार्य करत आहे, त्याच्या मागं विविध कारणे असू शकतात मित्रांनो, तर हे कार्य आपण केलं नाही पाहिजे। आपण इथं बघा कसे हे विद्यार्थी मित्र कशा पद्धतीने एकजूट राहून आपले एकताचे जो प्रतीक आहे ते दाखवण्याचा इथं प्रयत्न करतायत। तर आपल्याला असंच आपल्याला जाती धर्म विसरून अशाच पद्धतीनं आपण एकतेने अखंडित आपली जी पण भारत देशाची एकता आहे त्याला अबाधित ठेवण्याचं कार्य मित्रांनो आपण केलं पाहिजे। ठीक आहे, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती। दया सर्व दूर लरकारी, फुंकारे एक तुतारी, संदेश रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे। हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। ते काय सांगितलं आहे मित्रांनो की आपल्या देशामध्ये जरी विविध धर्म असले, आपले सर्वांचे धर्म वेगवेगळे आहे, आपल्या सर्वांचे जाती वेगळ्या आहेत, तरी पण अनेक आपल्या जाती म्हणजे जाती पण सर्वांच्या वेगवेगळ्या आहे। आपल्या देशात इतक्या जाती कुठं मिळणार नाही, धर्म कुठं मिळणार नाही। तर परी अभंग असू द्या, म्हणजे असं असलं तरी त्याच्यामध्ये अभंग म्हणजे अटूटता असू द्या, म्हणजे त्यांचं ते जर नातं आहे ते अटूट असू द्या असं ते सांगत आहे। असू द्या, याला असू द्या, अशाच पद्धतीने अटूट असू द्या। सदैव आपली माणुसकीची नाती, म्हणजे असं असलं तरी आपली जो माणुसकीची नाती है, जो रिश्ता है इंसानियत का, वो ऐसा ही कायम रखना। भले हमारे देश में विविध प्रकार के धर्म जाति हमें दिखाई देती है, लेकिन हम सब मिलजुल कर इसको अटूट पद्धति से रखना चाहिए हमेशा। और हमारे में जो इंसानियत है उसकी जो मिसाल है वो हमेशा कायम करने का हमें प्रयत्न करना चाहिए। हमेशा नेहमी आपण आपली माणुसकीची नाती जपण्याचा आपण इथं प्रयास केला पाहिजे मित्रांनो, कारण की त्याच्यापेक्षा मोठा धर्म असं कोणी, असे कितीतरी महान संतांनी सांगितलेलं आहे। संत गाडगे बाबा वगैरे जेवढे महान संत होऊन गेले त्यांनी माणुसकीच्या नात्यांना खूप मोठं महत्त्व दिलं आहे मित्रांनो। याला जपण्याचा प्रयत्न करा, याच्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये नेहमी एक आदर मिळेल, एक रिस्पेक्ट मिळेल। ठीक आहे, दया सर्व दूर लरकारी म्हणजे आपण म्हणजे सर्व दूर म्हणजे सर्वीकडे, म्हणजे पूर्ण जहाँ हमारी नज़र जाती है बहुत दूर तक जे पण लरकारी म्हणजे चॅलेंज एक प्रकारचं जयघोष आपल्या देशाचं ते दूरपर्यंत जाऊ द्या। दया सर्व
दूर ललकारी फुंकारे एक तुतारी. तुतारी म्हणजे एक वाद्य आहे जे आपण फुंकारतो, वाजवतो. कधी वाजवतो? ज्यावेळेस आपण एखादं तर असं हे तुतारी वाद्य आहे मित्रांनो. तुम्ही बघितलं आहे हे तुतारी वाद्य आहे. अशा पद्धतीचं असते ज्यावेळेस आपण एखादं युद्ध जिंकतो ना, पहिलेच्या काळामध्ये युद्ध जिंकल्यावर त्यावेळेस हे असं वाद्य वाजवत होते तुतारी नावाचं. ठीक आहे. तर हे वाद्य तुम्ही भरपूरदा अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा बघितलं असेल. हे वाद्य वाजवून आपण आपली जो विजय आहे त्याचा जयघोष करायचो पहिलेच्या काळामध्ये, आहे की नाही. तर हा संदेश जो आहे तो आपण जाऊ द्या. रोष जे आहे, रोष म्हणजे जे राग आहे आपल्या मनामध्ये, जे राग आहे, द्वेष आहे, म्हणजे जो हेवा आहे, मत्सर आहे, मनातील वाहून जाऊ दे. म्हणजे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेवा, मत्सर असते, रोष असते, कोणाबद्दल राग असते, तो आपण वाहून जाऊ द्या असा संदेश कवी देण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला जीवनामध्ये पुढं जायचं असेल, आपल्या देशाची प्रगती करायची असेल, आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करायचं असेल मित्रांनो, तर कवीने असे संदेश दिला आहे की आपल्या मनातील राग, जातीभेद हे सर्व विसरून आपल्याला माणुसकीचं नातं जपणं गरजेचं आहे. तेव्हाच जाऊन आपण आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो असा कवीने इथे संदेश दिला आहे. कारण की आपण जर कोणाचा राग मनात ठेवत असेल, कोणाबद्दल द्वेष ठेवत असेल, तर कुठेतरी आपण कधीच देशाचं किंवा त्या व्यक्तीचं चांगला विचार पण असा कधीच आपण विचार केला नाही पाहिजे. आपण नेहमी स्पष्ट बोललं पाहिजे व आपल्यामुळे कोणाला त्रास झाला पाहिजे असा कवी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आपल्या मनात कोणाबद्दल राग असेल तो आपण लगेच काढून टाकला पाहिजे व त्याला आपण चांगलं आपल्याकडून एक संदेश देण्याचा आपण इथे प्रयत्न केला पाहिजे असं कवी सांगण्याचा प्रयत्न. आशा करतो मी मित्रांनो आपल्याला हे कविता हे एक प्रेरणा गीत आहे, खूप सुंदर प्रेरणा गीत आहे. हे गीत तुम्ही समूह वाचून करून बघा मित्रांनो, तुम्हाला हे गीत खरोखर आवडेल. आणि याच्यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो आपण पुढील पाठात बघूया मित्रांनो. ठीक आहे.